श्री स्वामी समर्थ. प्रत्येक भागामध्ये सण समारंभ साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असतं. जसं की भोगीच्या दिवशी तर काही भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजले जातात. सुगड पूजण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक पाट घेऊन त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. पाटासमोर छान अशी रांगोळी काढून घ्यावी. त्यानंतर दिवा लावायचा आहे. पाटावरती थोडे तांदूळ टाकून त्यावर गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यानंतर गणपतीच्याच मागे आपल्याला 5 तांदळाच्या राशी घालून त्यावर सुगड पूजन करायचे आहे. काही भागांमध्ये मोठे काळ्या रंगाचे सुगड पूजले जातात, तर काही भागांमध्ये चॉकलेटी तपकिरी रंगाचे असे सुगड पूजले जातात. तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसे तुम्ही सुगड घ्यावेत. त्यानंतर आपल्याला थंडीमध्ये येणाऱ्या सर्व भाज्या या सुगडामध्ये टाकायच्या आहेत. सुगडाला आपल्याला हळदी कुंकवाचे 5-5 बोटे ओढून घ्यायचे आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्यानंतर तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी या दिवशी या नैवेद्याचा खूप मोठा मान असतो. अशा प्रकारे आपल्याला सुगड पूजन करायचे आहे. श्री स्वामी समर्थ.